अरे आईला एक नंबर आहे हा. वर ह्याच्यापेक्षा डेंजर आहे. हॅलो नमस्कार, मी पंकज साळगावकर. आणि काही दिवसांपूर्वी मी गेलो होतो गोरखगड ट्रेकला. तिथलं निसर्गरम्य वातावरण, भीमाशंकरचं जंगल आणि थरारक असा अनुभव ट्रेकिंगचा तो मी या व्लॉगमध्ये टिपण्याचा प्रयत्न केला आहे. चला तर मग बघूया. But it's too late now. I remember you and me. सकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही आता ऑन द वे आहोत. अजूनही गाडी पोचली नाहीत. ऑलमोस्ट 6:30 पर्यंत आपण मुरबाड रोडला पोहोचू असा अंदाज आहे. आत्ता सकाळ झाली आणि आम्ही निघालोय मुरबाड रोडला जायला. आणि आत्ता खूप स्पीडमध्ये दादा गाडी चालवत होते आणि आम्ही ऑलमोस्ट 6:30 वाजेपर्यंत आम्ही पोहोचणार याचा अंदाज होता. खूप एक्सायटेड आहे. तिथे गेल्यानंतर कसं काय जर्नी असेल वगैरे काय काहीच माहिती नाही. पण खूप सुंदर असं वातावरण आहे. आजूबाजूला पाऊस नाही, पावसाळ्याची दिवस असले पण निरभ्र आकाश आहे, त्याच्यामुळे छान वाटत होतं की ट्रेकिंगला खूप स्लो ट्रेकिंग होणार नाही आहे, मजा येणार आहे एवढं तर नक्की आहे. व्हिडिओ कर भारी जो होता ह्याच्यात नाही समोर नाही. चार्जिंग संपलं. मोर पण आहे तिकडे. पोहोचलोय मुरबाड रोडला आणि गोरखगड ट्रेकला प्रवास सुरू केलाय. ही गोरखगडची ट्रेक गेट आहे आणि इथून आतमध्ये गेल्यानंतर मंदिर मिळतं. मंदिराकडून राईट साईडने आपण वर जातो आणि इथे असा हा प्रवास सुरू होतो. आजूबाजूला भीमाशंकरचं हे जंगल आहे आणि जंगलात पूर्ण झाडं खूप सुंदर असं वातावरण आहे. आणि आम्ही थोडं वेगात चाललो होतो कारण आपल्याला लवकर पोचायचं होतं. ऊन यायच्या अगोदर आपल्याला पोचायचं होतं तिथे. कारण एकदाच जर ऊन सुरू झालं तर मग आपल्याला खूप स्लो ट्रेकिंग सुरू होते, म्हणजे फास्ट चालता येत नाही, एनर्जी डाऊन होते. त्याच्यामुळे हे जंगल माझ्यासाठी नवीन होतं. इथली झाडं वगैरे हे खूप नव्यानं बघायला मिळत होतं. आमच्या इकडे अशी नसतात झाडं, इकडे वेगळी असतात. इकडची झाडं वेगळी होती. आणि एवढं 1-1.5 तासाचा ट्रेक केल्यानंतर आम्हाला हे दृश्य बघायला मिळालं. खूपच सुंदर असं हे दृश्य होतं, विहंगम असं म्हणता येईल. आणि समोर एक उंच डोंगर आणि असं की कोणीतरी पेंटिंग काढलं असावं असं काहीसं हे चित्र दिसत होतं. एका साईडने सूर्य उगवला आहे, त्याची किरणं त्या डोंगरावर पडली. काही ठिकाणी ढग साठलेत आणि आमची शांत अशी ट्रेक चालू होती. प्रत्येक जणासाठी ही गोष्ट नवीनच होती. सगळेजण आम्ही पहिल्यांदा चाललेलो. फक्त रोहन पहिल्यांदा नाही आलेला, हा सेकंड टाइम आलेला. म्हणजे त्याला इथल्या वाटा माहिती होत्या आणि रोहन मी पुढे चालत होतो. अरे इथे जाताना आपल्याला एक खेकडा दिसला जो की स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लपण्याचा प्रयत्न करत होता. तिथे त्याचा थोडासा क्लिप तिथे मी व्हिडिओ काढला आणि तो पळत होता. छोटंसं पिल्लू होतं खेकड्याचं. आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे चालत गेलो. पुढे पण असं थंडगार हवा होती, शांत असं वातावरण होतं. अरे आणि आईला एक नंबर आहे हा. असं इथे बोर्ड लावलेत. पुढे गेल्यानंतर खूप भारी वाटलं. खूप शांत असं वातावरणात खूप वेगवेगळी झाडं बघायला मिळालेली, जी की स्वतःच्याच मर्जीनुसार वेडी वाकडी अशी वाढलेली होती. छान वाटलं. ते साईनबोर्ड लावला आहे गोरखगडचा, इथे त्याची माहिती दिली. इथे पण भारी. काही ठिकाणी असे 2-3 ठिकाणे आहेत जिथे तुम्हाला कन्फ्यूज व्हायला होतं की 2 वाटा मिळतात, की राईट साईडला जायचं की लेफ्ट साईडला असं होतं. पण आम्ही रोहनला माहिती होतं वाटा इथलं,
त्याच्यामुळे आम्ही डायरेक्टच म्हणजे बिंदासपणे पुढे आलो. इथे एक मंदिर आहे आणि ते खूप जुनं असं वाटतं. हे झाड खूप सुंदर असं झाड आहे. त्याच्यानंतर आम्ही त्याच्या पुढे निघालो. इथून पुढचा ट्रेक थोडा खडकर होता कारण इथल्या जागा जी वाटा होत्या त्या खूप छोट्या अशा होत्या, ज्या की चालताना तुम्हाला खूप जपून केअरफुली जायला लागतं. जरा जरी पाय घसरला तरी आपण डायरेक्ट खाली येऊ शकतो अशा या वाटा होत्या. ही आहे पाण्याची टाकी, जिच्यापर्यंत जाण्याचा रस्ता पण खूप कठीण आहे, पण इथे गेल्यानंतर खूप छान वाटतं. खूप शांत प्रसन्न वाटतं आणि इथून खाली बघितल्यानंतर खूप मस्त असं निसर्ग दिसतो. समोर सिद्धगड आहे आणि बाजूला हरिश्चंद्रगड आहे. सो अजून पुढे गेल्यानंतर हरिश्चंद्रगडाचं दर्शन होतं. आम्हाला ट्रेकिंग करण्याची सवय असल्या कारणाने आम्ही थोडं भरभर पुढे चालत होतो, थोडं फास्ट चालत होतो. आमच्या बरोबरचे बाकी सर्व मित्र थोडे खाली होते थांबलेले, ते थांबत थांबत येत होते. आम्ही पण त्याच्यासाठी पुढे जाऊन मग थांबत होतो तशा प्रकारे. आमच्या माणसाचे फोटो काढ. इथून एक मोबाईल काय व्हिडिओ आले भारी ना. येऊ एक सेकंड. नाही कुत्र्या पण असं आलेलं ठेवतो नको. पॅच होता हा पहिल्या पॅच पेक्षा अजून थोडा जास्त कठीण आहे, पण इथे हात पकडायला वगैरे व्यवस्थित त्यांनी एका साईड चढताना व्यवस्थित पकडून चढू शकता. इथे चढल्यानंतर वर आल्यानंतर खूप सुंदर असं अगदी ढग समोर आल्यासारखे वाटतात आणि खूप लांब पर्यंत तुम्ही बघू शकता. वर आल्यानंतर इथे शिवशंकराचं मंदिर आहे आणि समोर हे नंदी दैवत आहे आणि आतमध्ये शंकराची पिंड आहे आणि एक फ्रेम लावली आहे आणि खूप छान छोटंसं पण खूप सुंदर असं मंदिर आहे. त्याच्यानंतर आम्ही थोडासा गड थांबलो तिथे आणि थोडा गड फिरून घेतला की कसं आहे काय वगैरे थोडं बघून घेतलं. तिथला निसर्ग, आजूबाजूची जागा वगैरे थोडं आल्यानंतर थोडं बसलो तिथे आणि त्याच्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. उतरताना थोडा आपल्याला जास्त वेळ लागतो कारण पाय ठेवताना आपल्याला अंदाज येत नाही की कुठे पाय ठेवायचा किंवा काय, आणि छोट्या पायऱ्या असल्या कारणाने आपल्याला जास्त केअरफुली उतरावं लागतं. तसंच काही वरचं पाणी खाली येत असतं पायऱ्यांवरनच, त्याच्यामुळे हात सुटण्याची शक्यता जास्त असते. सो केअरफुली जिथे सुकं आहे तिथे हात होल्ड प्रॉपर होतोय अशा ठिकाणी हात ठेवून उतरायला लागतं. हा गड चढताना वर आपल्याला 3-3.5 तास लागतात, पण आम्ही थोडे थांबत थोडं आरामात गेलो, त्यामुळे आम्हाला जास्त वेळ लागला. 3.5 ते 4 तास लागले. मी 7 वाजता सुरू केलेला ट्रेक करायला. सो आम्ही 11 11:30 पर्यंत आम्ही वर पोहोचलेलो. त्यानंतर उतरताना पण आम्ही पूर्ण निसर्गाचा आनंद घेतला. तिथे बेंचेस वगैरे ठेवलेले आहेत
तर तिथे बसलो, तिथे फोटोज वगैरे काढले, तिथल्या निसर्गाचं निरीक्षण केलं, आजूबाजूची झाडं बघितली आणि त्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला परत सुरुवात केली आणि मग मात्र आम्ही लवकर घरी परतलो. असा हा सुंदर असा ट्रेक आम्ही अनुभवला. तुम्ही गेलं असाल तर नक्कीच खाली कमेंट्समध्ये कळवा की तुमचा अनुभव कसा होता. दॅट्स इट. बाय बाय.